नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. बिग बॉस मराठीच्या घरातली शेरनी मिनल शाह आपल्या सोबत आहे. मिनल, खूप मनापासून स्वागत तुझं. खूप छान वाटलं तुला पाहून आता. खूप 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 थँक्यू. आणि ज्या पद्धतीने तू सुरू केलंय की बिग बॉसच्या घरातली शेरणी, खूप मजा वाटते. बाहेर आल्यावर जो प्रेम आणि जे एवढं सगळं कौतुक मिळतंय, मी सांगू शकत नाही मी किती खुश आहे. मला असं वाटतं मी जिंकली आहे बिग बॉस. नहीं, अब शेर तो एक बनता है आपके लिए. खास आपके लिए एक शेर है. वा. अर्ज किया है. जिगर मुरादाबादी यांचा एक शेर आहे की चाहिए खुद पे यकीन कामिल, चाहिए खुद पे यकीन कामिल, हौसला किसका बढ़ाता है कोई. दॅट इज यू, मिनल. वाह वाह, सल्यूट टू यू. आणि वाव. तू जिगर मुरादाबादी. तर मला असं वा वाटतं वा. की हे हे जिगर ठेवून तू खेळलीस. तू कोणाचीही वाट बघितली नाहीस. तू एकटी मुलाच्या खांद्याला खांदा लावून अगदी खेळलेली आहेस. आणि कमाल यार मिनल, क्या गेम था. मजा आ गया, बहुत मजा आ गया. वाव. खूप थँक्यू, खूप थँक्यू. म्हणजे असं असं वाटतं की वा, तेव्हा जे मी एवढं लढवून खेळली आहे त्याचं आता फळ मला मिळत आहे. खूप भारी वाटतंय एवढं जे रिॲक्शन आणि जे खूप ओव्हरवेल्मिंग आहे या सगळ्या गोष्टी. खरंच असं वाटतं की वाह, मजा आली. असं खूप आता छान आता केलंय मी काहीतरी. आता त्या जर्नीकडे बघताना तुला कसं वाटतं. ते ऑनेस्टली तेव्हा तिकडे जेव्हा होती खूप मुश्किल होतं. प्रत्येक दिवस सर्व्हाइव्ह करणं खूप टफ होतं. पण आज असं वाटतंय की ते जर केलं नसतं तर आज मी इथे नसती. आणि हा. ती जर्नी हो, म्हणजे त्या शिखरावर पोहोचून कळतं की जो चढण्याचा जो प्रवास होता एवढा खडतर होता. पण पोहोचल्यानंतरची जी खुशी आहे ती वेगळीच आहे खरंच. खरंच मला म्हणजे अगदी असं वाटतं की जेव्हा तू आलीस, कोण महाराष्ट्र ओळखत नव्हता, कोण आहे मिनल शाह. हो आणि हो. मग आज प्रत्येकाच्या ओठावर मिनल शहाचं नाव आहे. मला वाटलं दिस इज द गेम. क्या बात आहे. येस. म्हणजे तू ठरवलंस बिग बॉस करायचा आणि काय खेळली. पण सुरुवातीला ना तू स्लो गिअर टाकलास. हो सुरुवातीला थोडा हो अंदाज घेत होतीस का काय, हो थोडंसं हो. सांग जरा मला. मला जसं तू अगदी बरोबर बोललीस. जेव्हा मी एंटर करत होती मी खरंच खूप नवीन होती या इंडस्ट्रीसाठी. आणि मला असं वाटलं सगळे मोठे दिग्गज असणार आहे माझ्यासोबत. आणि कोण कोण कसे आहेत, कसे रिॲक्ट होतील. तर पहिला 1-2 आठवडा मी ऑब्झर्व्ह करत होती. कोण कसे आहेत, कसे नाही. पण नंतर मला असं वाटलं की जास्त उशीर नको व्हायला. आत्तापासूनच आपला गेम स्ट्रॉंग करायचा आहे. आणि मग मी हळूहळू जो पकडला गिअर तो कधी मग सोडलाच नाही. मग तो एकदम हाय स्पीडनेच खेळली मी. अरे एकदम फुल, एकदम जोरदार खेळली. आणि काही इंजुरीज पण झाल्या. म्हणजे आय नो टास्क मध्ये तू शेरनीच होतीस, पण मला असं वाटतं की जेव्हा जयने धक्का लागला होता जयचा आणि तुला लागलं होतं पायाला, हो, हो. ते जरा जास्त झालं होतं आणि असं वाटलं की अरे हो, बापरे हो. आता काय होतंय. तूही त्या पॉइंटला मी एक खूप नर्वस झाली होती. खूप म्हणजे आत्ताही मला त्रास होतो. मला जिथे लागलंय, आत्ताही दुखतं ते. हो बाप. हात लावला तरी. हो. खूप म्हणजे तेव्हा खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी. आपण एका खेळामध्ये येतो. आपल्याला असं वाटतं की हां, लागेल, पडेल, असं होईल, तसं होईल. पण मला एक शॉक बसला होता. असं वाटलेलं की कोणत्या गाडीने येऊन मला टक्कर मारली, एक ॲक्सिडेंट झाला, एवढा इम्पॅक्ट होता तो. आणि फिजिकली ऑफ कोर्स खूप डेंजरस होता. पण त्याहून जास्त इमोशनली, मेंटली आय वॉज ब्रोक. की तुम्ही इथे खेळता ॲज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून आणि मग तुम्ही मुद्दाम कोणाला धक्का मारताय आणि तुमची स्ट्रेंथ बघा. म्हणजे तो जो इम्पॅक्ट आणि फोर्स होता, खूप टफ होता. पण खरंच जसे बिग बॉस मनोबल वाढवतात, की ते नेहमी म्हणतात, की तुम्ही ह्या घरात सेफ आहात. खूप साऱ्या गोष्टी घडतात. जरुरी नाही की ते मुद्दाम केल्या जातात. हा खेळच तसा आहे, की ते त्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतात. मग त्या गोष्टी समजून घेतल्या. थोडे 2-3 दिवस घेतले आणि मग विचार केला, किती पण तोडा मला फिजिकली, मेंटली, इमोशनली हलणार नाही मी. अजून फोर्स माझा वाढला आणि अजून छान खेळून दाखवलं मी. मला तेच असं वाटतं की हा खरं तर म्हणजे शारीरिक स्ट्रेंथ तर तुम्हाला पाहिजेच. तुमचा तो फिटनेस तर तुम्ही पाहिजेच. पण मला असं वाटतं तू इथून पण स्ट्रॉंग आहेस का? म्हणजे स्ट्रॉंग इन द सेन्स नॉट हो, हेड स्ट्रॉंग, मनाने स्ट्रॉंग म्हणते मी. की एक हो. मनोबल तुझं एक स्पिरिटेड असतेस तू नेहमी. मला हे जेन्युइनली असं वाटतं, की ते 2 महिन्यात आपण जे घडतो, त्याच्याहूनही जास्त जे आपल्या आयुष्यात आपण बघितलंय, म्हणजे गेल्या 10-15 वर्षापासून तुम्हाला माहिती असेल थोडी बहुत स्टोरी, जे माझ्या मम्मीने स्ट्रगल केलं, आईने, जे मी स्ट्रगल केलं माझ्या आयुष्यात. तर त्याने मला एवढं स्ट्रॉंग केलंय मेंटली. आणि ते कुठे ना कुठे कॉन्फिडंट मुलगी बघणं, आजकाल लोकांना असं वाटतं, "अरे, ही एवढी कशी काय कॉन्फिडंट आहे?" आणि तो कॉन्फिडन्स कुठून येतो, की आपल्या स्ट्रगलमधून येतो. की आपण आयुष्यात एवढं काय-काय बघितलंय, की ह्या गोष्टी नाही हलवणार आपल्याला. हो. खूप काय-काय बघितलंय. आणि त्यामुळे ते मनोबल मी नेहमी ठेवलं,
की कितीही झालं तरी मला इथून आणि इथून कोण तोडू नाही शकत असं. वा, क्या बात आहे. आणि बरेचदा म्हणजे आम्हाला आता टीम ए टीम बी वॉर तर सतत पाहायला मिळालंच होतं. आतमध्येही काही तुमच्या टीम मध्ये पण जरा कधी कधी खटके उडायचे हो. वगैरे. पण तुम्ही जी काय म्हणजे टक्कर दिलेली आहे टीम एला ती हो. पाहायला फार मजा आली. पण कसं काय तू लढलीस या सगळ्यांची म्हणजे थोडंसं ते सांग. ते सगळे तर जेव्हा टास्क सुरू झाला जेव्हा हा प्रवास सुरू झाला दिसत होतं की पूर्ण मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे. म्हणजे आम्ही चौघं सोडून पूर्ण घर त्यांच्याकडे होतं. आणि हा खेळच असा आहे की जिथे जास्त लोक तिकडे जास्त मतं, मग त्यांच्या फेवर मध्ये गोष्टी घडत होत्या. आणि आम्हा चौघांना असं झालेलं की आम्ही कितीही खेळलो, काही झालं तरी आम्ही जिंकत नव्हतो टास्क, कारण का तो मेजॉरिटीवरती जात होता, बहुमतावरती. पण आम्ही थांबलो नाही. म्हणजे आम्ही आपापसातून खूप भांडलो, पण आम्हाला एवढं माहिती होतं की आमचं त्यांच्याशी कधी पटणार नाही. आम्हाला कितीही आमची भांडणं झाली तरी आम्ही इमोशनली कनेक्टेड होतो एक दुसऱ्याशी. त्यामुळे आम्ही एक दुसऱ्याची साथ कधीच सोडली नाही. आणि ती मनापासून होती आणि ती नेहमीच राहणार. आणि राहिली गोष्ट की कॉम्पिटिशन किंवा आपलं आयुष्य पण असं असतं की मेहनत करत राहा, करत राहा, करत राहा. एक दिवस आपला येईल तेव्हा पूर्ण गेम चेंज होईल. फर्स्ट हाफ त्यांचा होता, सेकंड हाफ आमचा होता आणि एंडिंग येस. पण आमचीच होती. येस येस, सेकंड हाफ तुम्हारा था. सवाल ही नाही. आणि जसं म्हणजे टॉप 5 मध्ये 3 लोक टीम बी चे होते. पण तो येस. ते 5व्या नंबरवर ते हो. बाहेर पडणं शॉकिंग होतं. खरंच आज सगळे कमेंट करतायत तिकडे, सगळे सुरू आहे सोशल मीडियावर की यार हे कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. तुलाही तो स्वतःला खूप मोठा हो. धक्का होता. हो. तेव्हा जेव्हा मी तिकडे उभी होती 5 मध्ये, ऑफकोर्स मी स्वतःला ऍज अ विनर तर समजत होतीच. पण एक कॉन्फिडन्स होता की मी टॉप 2, टॉप 3 मध्ये तर असणारच. म्हणजे त्या 5 त्या टप्प्यातून निघणं हे मी एक्सपेक्टेडच नव्हतं मला. आणि जेव्हा तो मी ते क्यू कार्ड काढलं आणि त्याच्यावर लिहिलेलं गेम ओव्हर, आय वॉज इन शॉक. खरंच मी खूप शॉक होती. आणि माझ्यासोबतच आय एम शुअर महेश सर आणि तिकडे बसलेले कंटेस्टंट, को कंटेस्टंट तेही रडत होते. त्यांनाही वाईट वाटलं. प्रेक्षकांनाही तेवढा धक्का लागला असेल. जेव्हा मी महेश सरांच्या इकडे आली, खरंच एक लाईन जी त्यांनी बोलली त्याच्यामुळे मला खरंच एक बूस्टअप मिळालं की माझ्यासाठी तू विनर आहे, तुझी पाठी ही मी ठेवणार आहे. जे हो. कधीच कोणत्या सीझन मध्ये आणि कोणत्याच बिग बॉसच्या घरात झालं नसेल. वा, तर हो, ती खरंच. गोष्ट खूप मला मनाला लागली की वा, जर ट्रॉफी नसेल जिंकली, पण मी लोकांची मनं नक्कीच जिंकली आहे. अगदी प्रश्नच नाही. विनर तू विनर आहेस अनेकांची आणि खरंच म्हणजे एक वेगळा खेळ तू दाखवलास आणि आय एम शुअर सगळ्या मुलींसाठी तर तू आता एक आयकॉनिक फिगर तर झालेलीच आहेस. येस. इन्स्पिरेशन एक मिळालंय त्यांना छान. सो आता जेव्हा मागे वळताना आहे तर तू जसं तू तू तर स्वतःला खंबीर ठेवतच होती. पण ज्या गोष्टी घडत होत्या, जसं हो. म्हणलं की त्या मुलांसोबत खेळणं किंवा जे काही सगळं बऱ्याच वेळा टास्क रद्द व्हायचे, हे हो. सगळं जेव्हा होत होतं, सर्वात जास्त तुला वाटलं की तुझ्यावर अन्याय झालाय तो कुठला क्षण होता? आज कोणता नक्की क्षण शेअर होता? कर. बरेच मी होते. मनापासून सांगेल निलिमा तुला, की टास्क खेळणं किंवा त्या टीम सोबत भांडणं खूप टफ होतं. पण त्याहूनही जास्त ह्या घरामध्ये आपल्या लोकांसोबत भांडणं हे खूप टफ आहे. म्हणजे जो शेवटचा आठवडा होता जेव्हा मी ते तुला कॅप्टन जास्त होती, हर्ट होत होतं. हो म्हणजे खूप हॉट होत होतं की शेवटचा ज्या आठवडा तर वेळेला बापरे! कौन मला से असं वाटलं आग से गुजर रही थी तुम? खूप म्हणजे असं झालेलं की जेवढा प्रवासमध्ये मी सहन केलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त मला सहन करावं लागलं इमोशनली. खूप प्रेशर आणि मेंटली खूप त्रास झाला मला लास्टचा जो आठवडा होता कॅप्टन्सीचा. आणि कोणाकडून ते आपल्याच लोकांकडून. त्यामुळे ती जी फाईट असते ना, आणि हे खरं आपल्या आयुष्यात पण जेव्हा आपण दुसऱ्यांशी भांडतो, आपण शेरणी बनतो, हे बनतो, ते बनतो, पण जेव्हा आपल्या लोकांशी भांडायचं असतं आपल्या हक्कासाठी, तेव्हा खरं एक स्ट्रगल असतो. आणि तो मी पार केला तो आठवडा. आणि तेव्हा त्या आठवड्यात ऑफकोर्स सरांनी पण माझी खूप शाळा घेतली. पण नंतर त्यांनाही त्या गोष्टी पटल्या आणि विकासनेही सॉरी म्हटलं मला की थोडा जास्त केलं त्याने त्या गोष्टी आणि त्यामुळे त्या टोकावरती पोहोचल्या गेल्या. पण हा तो जो आठवडा होता तो खूप टफ होता माझ्यासाठी. तो सर्वात टफ होता. हो ना, अगदी हो. जाता-जाता ते अगदी जास्तच तुला खूप हो. हे करावं लागलं. आता कोणाशी मैत्रीण तर तुझी एक छान झाली. सोनाली पाटील तर शुअर. सोना तो है दोस्त. आणि थँक अजून कोणाशी पुढे मैत्री ठेवायला आवडेल? काय तुला वाटतं? तर टीम बी सोबत तर आहेच घट्ट मैत्री आणि ती कधी सुटणार नाही. आणि एवढं आम्ही काय काय बोललोय
पण टीम ए मधले असे खूप सारे असे लोक आहेत ज्यांच्याशी खरंच आहेत, माणूस म्हणून तर ऑफकोर्स सगळे चांगले आहेत, तर त्यांच्याशी कनेक्ट करायला मला नक्कीच आवडेल. जसं शेवटी शेवटी जाता जाता गायत्री सोबत चांगली बॉन्डिंग झालेली, आणि तिला पण ट्रेक करायला खूप आवडतं, पुण्याची आहे ती. तर तिच्यासोबत पण मला तिला ओळखून घ्यायला नक्कीच आवडेल. अक्षय खूप छान होता, मग तो लवकर गेला, म्हणजे त्याच्यासोबत पण बोलायला मिळालं नाही. असे 2-3 व्यक्ती नक्कीच आहेत ज्यांच्यासोबत मला फ्रेंडशिप वाढवायला आवडेल. येस. आणि आगे मिनल, अब आगे क्या है? आता इथून पुढे काय? आगे का इथून सफर काय? काही विचार केलाय? खरंच म्हणजे आता असं वाटतं की अजून रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे माझ्यावरती, की एवढं प्रेम दाखवलंय प्रेक्षकांनी की त्यांना आता मनोरंजन मला करावंच लागणार, मला ते एंटरटेन करावंच लागणार त्यांना. आणि मी ते नक्कीच ठामपणाने करेल, जसं मी ह्या प्रवासात केलंय, की मी कुठेच कमी पडली नाहीये. तर मी त्यांना एंटरटेन करायला कधीच मागे नाही राहणार. ह्याच्या पुढेही तुम्ही बघाल की जी पण अपॉर्च्युनिटी मला मिळते, मी एवढ्या चांगल्या पद्धतीने करेल. मी हे नाही सांगणार की मी खूप छान किंवा बेस्ट डान्सर किंवा ऍक्टर बनेल, पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी इम्पॅक्ट तर नक्कीच सोडेल, जे पण करेल. येस, येस. आणि पुढे हिंदी बिग बॉसची ऑफर आली तर करायला आवडेल का? मला नक्कीच तेव्हा एक सिच्युएशन आलेली की घरातलेच लोक बोलायला लागले की मीनल, मग आम्हाला असं वाटतं की तुला हिंदी बिग बॉस मधून नक्कीच ऑफर येईल इथून झाल्यावर, कारण का ज्या पद्धतीने तू खेळली आहे आणि को कंटेस्टंट कडून हे ऐकायला मिळतं तर अजून भारी वाटतं. तर जर मला ऑफर आली तर मी नक्कीच करायला मला आवडेल, आणि तिथेही माझं नाव मला गाजवायला आवडेल. वाव. नक्कीच. येस. आणि अगं तुझा डान्स तर काय कमाल आहे, म्हणजे ते मला जरा सांग ना थोडं, तुझी डान्सची जर्नी आज आम्हाला सांग. बाकी आता सगळ्यांना माहिती आहे 100% तर डान्स बद्दल मी हे सांगेल की लहानपणापासून आवड आहे डान्सची, आणि जनरली जेव्हा स्कूलमध्ये होती तेवढी फायनान्शियल स्टेबिलिटी नव्हती, तर डान्स शिकायचं होतं, भरतनाट्यम शिकायचं होतं, पण एवढे पैसे नव्हते. पण माझी जी टीचर आहे तिला माझा डान्स एवढा आवडलेला, म्हणजे 2-3 महिनेच मी तिच्यासोबत केलं. पण नंतर तिने मला फ्री मध्ये लिटरली बाकीचे सगळे क्लासेस तिने घेतले आणि मला अरंगेत्रम पर्यंत शिकवलं, जी फायनल अरे वा. स्टेज असते हो. भरतनाट्यमची. तर ते मी शिकली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मला टाइम मिळालाय, मी जे पण डान्सर्स किंवा कोरिओग्राफर्स आहेत त्यांच्याकडून बघून बघूनच शिकली आहे. आणि आय लव्ह डान्सिंग, आय लव्ह परफॉर्मिंग. जर तुम्ही मला माझे बिग बॉसचे ओपनिंग आणि एंड ऍक्ट बघितला असेल, तो खरंच खूप लिमिटेड सुपर. टाइमात एवढा छान आलाय. तर मला वेळ मिळाला तर मी अजून फाडू एकदम धाचू परफॉर्मन्स देईल. आय होप तुम्हाला आवडला असेल खूप तो आवडलं आम्हाला. परफॉर्मन्स. मी तर म्हणते इथे एक स्टेप झाली पाहिजे आता. काहीतरी शिकव, मला तर येत नाही काय. अरे बापरे. बैठे बैठे. बैठे बैठे तर मी वॅकिंग करू शकते बैठे बैठे, किंवा क्लासिकल करू शकते. आणि माझे एक्सप्रेशन पण तसे आहेत थोडे बहुत. हो. पण चालेल. मला डान्स करायला खरंच खूप आवडतं. इट्स लाईक लाईफ टू मी. वाव. नक्कीच तुझा अजून डान्स परफॉर्मन्सेस पण पाहायला आम्हाला आवडतील. सो कीप इट कमिंग. येऊ दे अजून नवीन काय काय. आणि आता जसं म्हटलं की आता तुला जे काय मिळेल ते करायची इच्छा आहे, पण असं हो, काही आहे स्पेसिफिक प्लॅन काही स्पेसिफिक. हो, डोक्यात? हो. असं काही बा म्हणजे BA करू. जेव्हा मी एंटर करत होती या घरात, तेव्हा मला हा प्रश्न विचारला होता की बिग बॉस झाल्यानंतर मग नेक्स्ट काय. तेव्हा मी बोलता बोलता हे म्हटले होते की मला डान्सची आवड आहे आणि मला मराठीची नवरा बनायला नक्कीच आवडेल. ओ अ, वाव. अ, हो. ती एक जागा इकडे आहे, ती मी भरून काढू शकते असं मला वाटतं. तर तशा रिलेटेड जर काही प्रोजेक्ट येतील तर मी त्याच्यात जास्त फोकस राहील आणि ते मी नक्कीच करून दाखवेल. मस्त मस्त. छान छान. मस्त काय काय कर. आणि अशी सरप्राईजेस पण देत राहा आम्हाला, कारण हा. मला माहितीये तू काही शांत बसणारी मुलगी नाहीयेस. तू नवीन काहीतरी अजून धमाकेदार काहीतरी आणशीलच. सो हो. मला खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आता ना मी एक प्रश्न सगळ्यांना विचारते, तो मी तुला पण विचारणार आहे, की या बिग बॉस मधल्या तुझ्या जर्नीचं नाव जर द्यायचं ठरलं, ते एका फिल्मचं नाव असेल, तर कोणती ती, त्या हा. फिल्मचं नाव काय असेल तुझ्या फिल्मचं? म्हणजे फिल्म ऑलरेडी असली पाहिजे हां. म्हणजे हो. जिंदगी ना मिले दोबारा वगैरे वगैरे असं काही पण पाहिजे. अच्छा, तशा कोणत्या हां, पिक्चरचं? हा. ऑलरेडी एक फिल्मचं नाव जे तू तुझ्या जर्नीला रिलेट करशील. विचार कर. लव्ह यू जिंदगी, जी आलिया भट्टची मूवी आहे, आहा! ती मला ती मी डेडिकेट करेल की हा जो माझा प्रवास होता ह्याच्यासाठी ही परफेक्ट टायटल आहे, लव्ह यू जिंदगी. कारण का आपल्या आयुष्यात जसं तुम्ही ऍक्टर असाल, डान्सर असाल, तर तुमच्या कलेला सगळेच पसंत करतात, पण माणूस म्हणून तुम्हाला फक्त बिग बॉस मध्येच प्रेझेंट करता येतं. आणि माणूस म्हणून मला लोकांनी पसंत केलंय.
त्यामुळे लव्ह यू जिंदगी. अरे वा, क्या बात आहे. लव्ह यू मिनल. मस्त, लय कमाल. लव्ह यू. कमाल उत्तर दिलीस आणि खरंच मस्त वाटलं. आणि आय एम शुअर तुझ्या सगळ्या त्या फॅन्सना, सपोर्टर्सना हा इंटरव्ह्यू खूप खूप आवडेल. त्यांना नवा एक छान स्पिरिट एनर्जी मिळेल. जाता जाता त्यांना काय सांगशील? त्यांना मी हेच म्हणेल की खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद की तुम्ही मला एवढं प्रेम केलंय, एवढं सपोर्ट दिलाय. आणि मी तुम्हाला हेच सांगेल की जेवढं तुम्ही मला प्रेम दाखवलंय त्याच्यासाठी मी अजून एंटरटेन करेल. आत्ताचा जो प्रवास तुम्ही बघितलाय त्याच्यापेक्षा 10 टाइम्स जास्त मी ह्या इंडस्ट्रीमध्ये पूर्ण प्रयत्न करेल काम करायचा आणि तुम्हाला एंटरटेन करायचा. तर असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा आणि लय लव्ह यू. लय लव्ह यू. वा, येस, लय लव्ह यू आवडलं आपल्याला. लय लव्ह यू. येस, लय लव्ह यू मिनल. थँक्यू सो मच. कीप रॉकिंग, कीप रॉकिंग गर्ल. थँक्यू सो मच निलिमा. मला तुझ्याशी पण बोलून एवढं छान वाटलं. असं वाटत नाहीये की जी मी अशी टायर्ड होती माल, मग तू पण मला एक एनर्जी दिली. एवढं मी एक्साइटमेंट मध्ये बोलते असं वाईट वाटतं की होता. हाऊ स्वीट. सो वी शेअर दॅट वाईब्स. मी एक लाईन नेहमी बोलते, आता तुझ्याशी मी शेअर करेल की गर्ल्स कम्पीट विथ ईच अदर बट विमेन एम्पॉवर ईच अदर. तर वा. ही गोष्ट आहे. वी ऍज अ महिला म्हणून किंवा मुलगी म्हणून मला असं नेहमीच वाटतं की आपल्याला एक दुसऱ्यांना खरंच सपोर्ट करायला हवंय. म्हणजे मी इथे ऍज अ फिमेल म्हणून नाही बोलत, ऍज अ माणूस म्हणून पण, की कधीच कोणाला कमी समजू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी आहे आणि मस्त करा आणि एनर्जी शेअर करा आणि काहीतरी धमालच होईल. मला हेच वाटतं की दिस इज अ ट्रू स्पोर्ट्समन स्पिरिट असं मला वाटतं. जे नेहमी तुझ्या खेळात पण जाणवलं की बाई हार गे तो भी, म्हणजे एक छान तू वाईब द्यायची छान. समोरच्याला किंवा ते जे आहे ते मला वाटतं जी ती क्वालिटी आहे ती खूप ग्रेट आहे. सो मस्त Thank मिळेल. you. लय लव्ह यू आणि थँक्यू सो मच. आता प्रत्यक्षात लवकर Thank you. भेट. हा हा नक्कीच. ओके बाय बाय.